काल तर मोठ्या जोशामध्ये कबड्डीची मॅच खेळलो, पण सकाळी उठल्यावर समजलं की आपल्या अंगठ्याचा तर कार्यक्रम झाला. काल गरमागरमीमध्ये काही ते समजलं नाही, पण आता एकदम भयंकर दुखू राहिला अंगठा आणि 1 तास आपल्याला पाणी द्यायला बी जायचं गावाले. म्हटलं एखादी मेडिकल मधून पेनकिलर आणायला पुरते, पण त्याच्या पहिले आम्ही आलो सायबर कॅफेवर. मुन्ना भाऊले काम होतं थोडंसं, आणि तिकडून डायरेक्ट आलो आम्ही छोटू भाऊच्या मेडिकल मध्ये. छोटू दा अशी गोळी दे की 1-2 घंट्यामध्ये अंगठा बसला पाहिजे आपला. गोळ्या घेतल्या आणि सरळ चौकात आलो. म्हटलं आता घरी जाऊ, जेवण वगैरे करून वावरात चालले जाऊ. बस मी घरी जायचीच तेवढ्या चेते आला तडी. तो म्हणे चला खामगावतून 10 मिनिटात आपल्याला सिम पोर्ट करणार. सिम पोर्ट करणार म्हटल्यावर चेतेच्या भावना समजल्या मला की या महिन्याची बॅलन्स मारायची काही सोय नाही याची. कंपनीनं ते तरी बरं करेल की 3 महिने वापरल्यावर पोर्ट होते सिम. नाही तर तुम्हाला सांगतो दर महिन्याला पोर्टच केलं असतं आपण. इकडे मस्त चेत्याचा आधार कार्ड सारखा फोटो काढून घेतला आणि सिम आमच्या हातात देऊन दिला. हे गेरे चेत्या 3 दिवसानं ओके होऊन जाते तू सिम. चाल आता मला जाऊ दे बा घरी. माया फक्त जेवण करणं होत नाही तर आईनं माझ्या हातात बॉटल बी देऊन दिली. बस झालं म्हणे तू फिरणं आता, जाय पटकन गव्हाले पाणी देऊन ये आपल्या. आता आईनं सांगलं ना भाऊ पाणी द्यायला जायचं तर ते जायचंच, क्योंकि आई के आगे कोई बोल सकता है क्या. गो बी काही कमी नाही पेरेल बा, 2 एकर गो पेरेल आणि एकट्याला पाय पण येणं म्हटलं की लय जाम जाते राव. पण काय करता न्यास लागणार आहे, कारण की इथं काही आपला भाऊ येणार नाही आपल्याला मदत करायसाठी. आजचं मेन हथियार म्हणजे आपलं फावडं घेतलं आणि सीधा मीटर पेटी जोडाला. एक वायल काढी घेतली आणि पटकन मोटर चालू करून टाकली. आता कसं आहे दिवसभर काहीच टेन्शन नाही आपल्याला. घे फावडं आणि फोड बार, घे फावडं आणि फोड बार. दिवसभर नुसतं हेच चालणार आहे आता आपलं. लहानपणी घरचे म्हणत होते की माती खेळू नको बाबा, आता घरचेच आपल्याला माती तुडवायला पाठवतात. लहानपणाच एक नंबर होतं राव. मोठं झालं ना नुसतं कामच करायला लागून राहिले. पण एक गोष्ट आहे की वावरात आलो ना की टाइम समजतच नाही कधी निघून जाते. सकाळची संध्याकाळ झाली, आपलं पाणी देणं तर काही झालं नाही, पण आता आपल्याला जायचं आहे घरी. चला बरं आता तुम्ही मला काहीच सांगू नका, पटापट फॉलो करून घ्या. जायले ते फॉलोचं बटन स्क्रीनवर दिसू राहिलं ना ते पटकन दाबून टाका.